साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उभाटाची लोक रोजच्या रोज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. स्वागत कराल का खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली? बघा, खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची इच्छा जर मान्य केली तर काय आम्हाला नवीन आहे. आम्ही आले तर एकत्र त्यांचं स्वागतच करू, परंतु अशा छुप्या रीतीनं बैठका घेण्याचं काम काय एकनाथ शिंदे साहेब कधी करत नाहीत. ठाकरेंचे खासदार हे तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत कामासाठी. बघा, एसटी महामंडळाचा अध्यक्ष किंवा परिवहन मंत्री म्हणून नेहमीच कुठल्याही पक्षाचा खासदार आमदार किंवा कार्यकर्ता आला तर मी राज्याचा मंत्री म्हणून त्याचं काम करतो. उभाटाचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात. एस टी स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात. नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो, परंतु त्या ठिकाणी कामं तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची झाली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. नाही, परिवहन मंत्री म्हणून बसेस माझ्या उपलब्ध आहेत. खासदारांना आमदारांना मंत्र्यांना काय किंवा कुठल्याही सर्वसामान्य प्रवाशांसाठी एस टी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत आणि अशा जर कुणाला पाहिजे असेल तर आम्ही 8000 बसेस आता नवीन घेतोय, अजून जास्त उपलब्ध करून देऊ. नंदनवन पर्यंत असणार आहे अनेक बसचे म्हणजे परिवहन मंत्र्यांच्या बसचा रूट तर नंदनवन पर्यंत निश्चित आहे. सर, तुम्ही म्हणताय की उभाटाचेच लोक अशा बातम्या पेरतायत की अशा पद्धतीची गुप्त बैठक झाली. नेमका काय हेतू आहे उभाटाचाच अशा बातम्या पेरण्यामागे? बघा, सगळ्या निवडणुका झाल्यात. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, विधानसभेच्या झाल्यात, नगर परिषदेच्या झाल्यात, जिल्हा परिषदेच्या झालेल्या. आता काय कुठल्या निवडणुका नाही आहेत 3-3.5 वर्षामध्ये. त्यामुळे अशा बातम्या पेरून काहीतरी वेगळं पक्षामध्ये निर्माण वातावरण करायचं आणि आपली ताकद वाढवायची किंवा आपली व्हॅल्यू पक्षामध्ये वाढवायची, यासाठी हा कुणाचा तरी प्रयत्न असणार आहे. अनिल देसाईंचं नाव याच्यात दिसत नाही. जाणीवपूर्वक या बैठकीत अमुक व्यक्ती नव्हता, अमुक व्यक्ती होते, हे अंतर्गत युद्ध उभाटामध्येच 100% अंतर्गत युद्ध आहे. असंच जर युद्ध नसतं तर हे आरोप प्रत्यारोप तसे झाले नसते. कारण मी आताच मला कोणीतरी सांगितलं की अरविंद सावंत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 8 लोकांची नावं येत आहेत परंतु अनिल देसाईंचं नाव येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचा आपापसामध्ये काहीतरी मतभेद आहेत. नक्कीच. पण साहेब, गेल्या काही महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा आपल्या पक्षातून सातत्याने कधी सांगण्यात आलं होतं की ऑपरेशन टायगर केलं नाही. त्यामुळे आता ही सगळी बातमी त्याच्याला अशा प्रकारची बैठक होती किंवा त्याच्या खासदार जे आहेत ते आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक काय एकच आहे. गौप्यस्फोट होणार आहे का म्हणजे येत्या काही दिवसांत? आता रोजच्या रोजच गौप्यस्फोट चालू आहे, रोजच्या रोजच स्फोट चालू आहेत. आता ते युद्ध थांबलं म्हणून हे युद्ध थांबेल असं काही नाही ना. पण मध्यंतरी अशी चर्चा होती की ऑपरेशन टायगरची सगळी तयारी सुरू झाली, मात्र भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी हे ऑपरेशन थांबवायला सांगितलं. नाही, असं काही नाही. आमचा पक्ष हा पूर्ण बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांना मानणारा शिवसेनेचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे आमच्या कुठल्याही कामामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही आणि काही निर्णय घ्यायचे असतील पक्षाच्या अंतर्गत ते पूर्ण निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब स्वतः घेत असतात. कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्यावरती जे गाणं केलं होतं त्याच्या बाबतीत हक्कभंग समितीसमोर असं म्हटलं की हा व्यवसायाचा भाग आहे आणि त्यानं मासे त्याचा जर तसा व्यवसाय असेल तर शिवसैनिकांची पद्धती कार्यपद्धती कशी असते हे सुद्धा त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. जर त्याचा तो व्यवसाय असेल तर शिवसैनिकांचा 24 तास काम करण्याची जी पद्धती असते ती पद्धती जर त्याला कळली तर तो निश्चितपणे एवढे दिवस भूमिगत होता, परत त्याला भूमिगत व्हावं लागेल. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्याने माफी मागितली तर इतर जे कलाकार आहेत त्यांच्या कामाच्या पद्धतीवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्या कलाकारांच्या दुसऱ्या कलाकारांच्या बाबतीत तुम्ही चिंता करायची गरज नाही असं कुणाल कामराला मी सांगतो. कलाकारांचा मान सन्मान आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे. आमचा महाराष्ट्रातला आणि मुंबईतला तमाम शिवसैनिक हा कलाकारांवर प्रेम करणारा आणि कलाकारांच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे कुणाल कामराने त्याची चिंता करावी, दुसऱ्या कलाकारांची चिंता करू नये. स्पष्ट म्हणतो की माझी चूक नाहीये, याच्यामध्ये चूक लक्षात आणून देणार का शिवसेना त्यांची मोठी भूमिका आहे. आता बघा, सदरचं जे प्रकरण आहे ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे
आता गेलेलं आहे. अध्यक्षांनी समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या माध्यमातून त्यांची विचारपूस होईल, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न समिती करेल आणि त्यांनी जर काही चूक केली असेल तर त्या चुकीला क्षमा करायची की शिक्षा द्यायची हे निर्णयसुद्धा त्या समितीला असतात. त्यामुळे तो समिती जो निर्णय घेईल तो महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून आम्हाला सगळ्यांना ते बंधनकारक आहे. SIRच्या बैठका आता सगळीकडे सुरू झालेल्या आहेत. तुमच्या पक्षातही काल बैठक झाली. त्या बैठकीत असं म्हटलं गेलं की देशात साधारणतः 11 कोटी आणि राज्यातील 1 कोटी मतदार हे गाळले जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं आपल्या मतदारांची नावं कापली जाऊ नये त्याच्यासाठी अलर्ट राहा अशा सूचना दिल्या. नेमके काय हो, ही वस्तुस्थिती आहे. बघा, SIRच्या माध्यमातून काही जी नोंदणी होत असते, नवीन मतदार किंवा जुन्या मतदारांची माहिती घेतली जात असते. त्यामध्ये सगळ्यात जास्त फटका जो आहे तो 30 ते 40 वयोगटातील महिलांना होऊ शकतो, आमचं असं निरीक्षण आहे. कारण एखादी मुलगी तिच्या गावी तिचं जर नाव नोंदलं असेल मतदार म्हणून 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आणि तिचं जर लग्न झालं 4-5 वर्षानंतर, लग्न झाल्यानंतर तिचं जर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.